हॅलो लेडीज, दिस इज एस अँड दिस इज जी. आणि तुमचं स्वागत आहे SNG मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा विषय होणार आहे एव्हरीथिंग अबाउट सनस्क्रीन. येस. तर आजचा विषय असा आहे की 12 महिने सूर्यापासून प्रोटेक्शन कसं करायचं. आणि याला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आम्ही क्वेश्चन आन्सर्स अशा फॅक्टरमध्ये आजचा व्हिडिओ ठेवत आहोत. म्हणजे तुमचे सनस्क्रीन रिलेटेड जे काही तुम्हाला प्रश्न उमगत असतील त्या प्रश्नांची नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तरं सापडतील. आणि ॲक्च्युली आम्ही जेव्हा पोल साईडला बसलो होतो तेव्हा मला असं विचार आला की सन प्रोटेक्शन हा खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की जे UV रेज आहेत त्याचं डॅमेज इतकं असू शकतं की फक्त ते टॅनिंगपर्यंत लिमिटेड राहत नाही. कॅन्सर, स्किन कॅन्सर सारखी सिरियस गोष्ट सुद्धा होऊ शकते. बरोबर. तर त्याच्यापासून बचाव होणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे यू हॅव टू टेक दिस सिरियसली. त्यामुळे सनस्क्रीनबद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओ स्ट्रेट फ्रॉम केरला. लेट्स टॉक अबाउट द सन प्रोटेक्शन, राईट? तर पहिला प्रश्न असा आहे की सनस्क्रीन रोज वापरतात का? शॉर्ट उत्तर हो. हो. त्रिकारवारी हो की हो हो. कारण सूर्य रोज उगवतो, बरोबर, त्यामुळे सनस्क्रीन रोज वापरायचं असतं. करेक्ट. पुढचा प्रश्न. येस. आता सनस्क्रीन वापरायचं असतं, पण कधी वापरायचं? दिवसा. फक्त तुम्हाला दिवसामध्ये सनस्क्रीन लागणार आहे. सकाळी 9 पर्यंत साधारणतः. आता म्हणजे भारतामध्ये तरी साधारण 9 पर्यंत हे कोवळं ऊन असतं, 9-9:30 पर्यंत. त्यामुळे तुमच्या प्रदेशानुसार पण ते व्हॅरी करतं. असं एक्झॅक्ट टाइम नाहीये. म्हणजे आता तुम्ही जर असं असेल की तुम्ही युरोपच्या ज्या कंट्रीमध्ये असाल की जिथे नाही का अगदी मध्यरात्रीपर्यंत सूर्य आहे, तर असं नाही की रात्रीच्या 8 नंतर सनस्क्रीन नाही लागणार आहे. तिथं तर रात्रीपर्यंत जर असेल सूर्य तर मग तेव्हाही लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, भारतातलं जर बोलायचं झालं तर साधारण 9:30 नंतर जरा तीव्र होतात सूर्यकिरण, तोपर्यंत कोवळं असतं. त्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन लागतं ते साधारण सूर्य मावळेपर्यंत, 5-5:30 पर्यंत तरी सूर्यास्तापर्यंत. म्हणजे सूर्योदयानंतर काही तास कोवळं ऊन असतं म्हणून नाही लावलं चालतं. त्यानंतर तुम्हाला आणि AM रुटीन मध्ये तुमच्या म्हणजे तुम्ही जी सकाळी स्किन केअर करता, तुम्ही जे काही वापरत असाल, टोनर, मॉइश्चरायझर वगैरे वगैरे, त्यानंतर एक सनस्क्रीनची लेअर अप्लाय करणं. आणि हे आपण आत्ताच बोललो मगाशी की घराबाहेर निघण्याआधी निदान 30 मिनिटं आधी तरी तुम्ही सनस्क्रीन लावा. कारण ते सोकिन होतं आणि मग ते एक लेअर प्रोटेक्ट करतं. आणि दुसरी गोष्ट अशी पण की घाम यायला लागतो. म्हणजे खूप कॉमन कन्सर्न हा की सनस्क्रीन आपण जर घाईत आवरलं, कितीदा होतं असं की घाईत आवरलं आणि झालंय म्हणजे 10 वाजलेत आणि त्याच्यामुळे सनस्क्रीन लावून निघालंय तर ते मेल्टडाऊन होतं. घाम येतोय म्हणजे ते मेल्टडाऊन झालंय पूर्ण सूर्यात जाऊन. प्रोटेक्शन करण्याच्या आधीच त्यांनी त्याचं म्हणजे अंगच टाकून दिलं थोडक्यात सनस्क्रीनने. त्यामुळे तुम्ही जर सूर्यामध्ये म्हणजे बाहेर पडण्याआधी जर एक 30 मिनिटं 20 मिनिटं जरी सनस्क्रीन लावलं तरी ते तुम्हाला व्यवस्थित प्रोटेक्ट करेल. ही एक इम्पॉर्टंट टिप लक्षात ठेवा. अगदीच. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की मी गृहिणीच आहे, मग मला लागतं का? मी घरातच असते, मग मला सनस्क्रीन लावायची गरज आहे का? आता जर घरात उजेड येतो किंवा तुम्ही आहात तिथे सूर्य उगवलाय म्हणजे तुम्हाला लागतं. घरात जरी असलं तरी तुम्हाला सनस्क्रीन लागणार आहे. हो. त्यामुळे कारण जसं तू म्हणली 9 नंतरचं ऊन कोवळं नसतं, त्याची किरणं जी असतात ती अशी UV रेस असतात त्यामध्ये आणि बरंच काय असतं. त्यामुळे घरात जरी असलं तरी खिडकीतनं ऊन येतंय, बरोबर, तुम्ही बाहेर बाल्कनीत जाणार कपडे वाट टाकायला, कशासाठी तरी काहीतरी आपण करतो ना. त्यामुळे सनस्क्रीन घरातच जरी असलं तरी लावणं गरजेचं आहे. बरोबर. अजून पुढचं काय, सनस्क्रीनचे टाईप्स कुठले? तर सनस्क्रीन हे खूप वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आणि टाईप्समध्ये येतं. आमच्याकडे खूप छान रेकमेंडेशन्स पण आहेत तुम्हाला पुढे देण्यासाठी. फॉर स्टार्टर्स जेल सनस्क्रीन आहे, वॉटर सनस्क्रीन, स्प्रे सनस्क्रीन, SPF इन युअर लिप बाम असं पण असतं, टिंटेड सनस्क्रीन, SPF इन युअर मॉइश्चरायझर, पावडर सनस्क्रीन, परत रिॲप्लिकेशनसाठीचं स्टिक सनस्क्रीन. आणि हे सनस्क्रीन्सचे टाईप आहेत. आणि शिवाय स्किन टाईप असतात. स्किन टाईप, सनस्क्रीनचा टाईप आणि वेदर या 3 गोष्टीची सांगड घालून तुम्हाला सनस्क्रीन लागतं. बरोबर. तर आय एम सॉरी टू ब्रेक दिस टू यू, पण तुम्हाला फक्त एकच सनस्क्रीनचं प्रोडक्ट कोणीतरी सांगितलं आणि तुम्ही ते एकच 12 महिने वापरलं किंवा आयुष्यभर वापरलं असं होत नाही. हवामानाच्या नीडनुसार, वेळेकाळेच्या नीडनुसार, तुमच्या स्किनच्या नीडनुसार तुम्हाला
प्रोडक्ट चेंज करावं लागतं. जसं की आपण म्हणालो होतो की हो. आपली नॉर्मल होती स्किन ॲज फार ॲज वी वर 25 तोपर्यंत नॉर्मल स्किन टाईप होती, पण नंतर कॉम्बिनेशनकडे वळते. कॉम्बिनेशनकडे वळली माझी skin माझी पण हो. म्हणजे कधी थोडंसं तुमचे ऑइली इकडे 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 व्हायला होणं लागलं. किंवा ओपन पोर्स, आता जसं मी 30 अप्रोच झाले तसं मला ओपन पोर्स आहे तसं जाणवायला लागलंय. मग ओपन पोर्स झालं, मग त्यानुसार तुम्हाला तुमचं प्रोडक्ट पण चेंज करायला लागतं. म्हणजे देर इज नो वन मॅजिकल प्रोडक्ट की जे तुम्ही सतत आयुष्यभर कायम वगैरे वापराल, पण ते तुम्हाला सॉर्ट करता येणं असं काही अवघड नाहीये. वी आर हिअर टू हेल्प यू आउट. करेक्ट. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला सूट होणारे, तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला सूट होणारे भरपूर वेगळे ब्रँड्स आहेत. आता आमच्याकडे काही प्रॉडक्ट्स पण आहेत इथे दाखवायला आणि खूप सुंदर हॅक्स पण आम्ही तुम्हाला सांगू. लेट स्टार्ट विथ द हॅक्स. करेक्ट. माझ्याकडे एक हॅक आहे. समजा असं झालं की एखादं सनस्क्रीन आहे, इट इज टू थिक फॉर यू, तर मी माझं गो टू गोष्ट आता सगळ्या जगाला ऑलरेडी माहिती आहे की पतंजलीचं गुलाब जल. मग जर मला ते खूप थिक आहे असं वाटत असेल माझ्या स्किनसाठी, किंवा आता मी एक खूप छान हे माझं सनस्क्रीन बॉडी लोशन आहे, हे SPF 50 आहे, PA+++ म्हणजे PA+++. तर हे मला असं वाटत होतं की हे बॉडी लोशन आहे ना, मी पूर्ण बॉडीला लावते. मला असं वाटायचं यार फार वेळ लागतो हे म्हणजे लावायला. आहे छान, ॲब्झॉर्ब करतं, व्हाईट कास्ट सोडत नाही, छान आहे, सुंदर आहे. पण मला असं वाटायचं यार हे थोडंसं रनी पाहिजे होतं. मग मी काय केलं, थोडंसं वापरून झाल्यानंतर ह्याच्यात गुलाबजल मिक्स केलं, म्हणजे ते थोडंसं किंचित रनी झालं. मला असं म्हणजे स्ट्रगल नव्हता तो. मग असं काही एखादी म्हणजे सनस्क्रीन असेल जी तुम्हाला वर्क होतीये बट काही तुम्हाला त्याच्यात झोलझाल करायचा आहे, तर ते करून तुम्ही संपवून टाकू शकता. पुढचं आहे कसं की माझ्याकडे एक स्पिन्सचं BB क्रीम आहे. आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण हे रेकमेंड केलंय. तर याच्यात SPF 20 आहे, पण आता सनस्क्रीन लावलंय मी, ठीक आहे, आणि त्याच्यावर मी सर हे लावलंय, तर ते मला इक्वल प्रोटेक्शन देत आहे. किंवा मी मॉइश्चरायझरमध्ये माझं हे स्पिन्सचं BB क्रीम फक्त असं मिक्स करून लावलंय, तर मॉइश्चरायझर प्लस BB क्रीम म्हणजे माझा पूर्ण बेस झाला, आणि प्लस मला सन प्रोटेक्शन पण मिळालं. बरोबर. सो अशी हॅक आहे की तुम्हाला मग, आणि एव्हरीडे लाईफसाठी तुम्ही खूप मेकअप नाही करत ना, तर मिक्स अँड मॅच करून तुमचा एक बेसिक तरी बेस तयार झाला, तरी असं वाटतं की हा ठीक आहे, आता आपल्याला एक्स्ट्रा काही करायची पण गरज नाही आणि सन प्रोटेक्शन पण झालेलं. एक्झॅक्टली. ओके मुलींनो, तर आता आम्ही काही प्रॉडक्ट्स जे आम्ही वापरलेत दोघींनी ते तुम्हाला रेकमेंड करणार आहे. आम्ही आता ट्रिपवर आलोय त्यामुळे सगळं नाही आणू शकलोय, त्यामुळे काही आमच्याकडे आहेत, काही इथे फोटोज वगैरे इन्सर्ट करून खाली सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही टाकून देऊ, त्यामुळे डोंट वरी. आणि तुम्हाला आणि ह्यांना हेही कळेल की ऍक्च्युअली ट्रिपमध्ये इतकं लागतं आणि एवढंच म्हणजे जेन्युइनली एवढं बस आहे घेऊन फिरायला, तर हेही तुम्हाला कळेल. सो रेकमेंडेशन्स कडे स्टार्ट करूयात आपण. येस, तुझं माझं डॉट अँड कीचं हे वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन आहे ना, हे मला खूप वर्क होतं, कारण ऑइली म्हणजे थोडंसं ऑइली स्किन आहे, थोडीशी म्हणजे कॉम्बिनेशन स्किन आहे माझी, तर खूप स्टिकी अजिबात वर्क होत नाही सनस्क्रीन, त्यामुळे जेल बेस्ड वॉटर बेस्ड मला वर्क होतात. तर हे वॉटरमेलन म्हणजे लिटरली असं वॉटरी आहे, त्यामुळे ते असं आत जातं आणि छान बसतं, आणि खूप सोपं आहे लावायला, आणि छोट्या म्हणजे ट्रॅव्हल फ्रेंडली आणि एस्थेटिक बॉटल आहे. छान आहे, मोठी बॉटल पण आहे, पण मी आता ट्रॅव्हल फ्रेंडली ही बॉटल आणली आहे. करेक्ट. आता माझ्याकडे पुढचं जे रेकमेंडेशन आहे हे विश केअरचं सॅरामाइड लिप बाम टिंटेड. आता हे जे लिप बाम आहे टिंटेड आहे, म्हणजे असं ब्युटिफुल पिंक कलर आहे, जो की इंडियन स्किन टोनवर चांगला दिसतो. म्हणजे काही असतात ना पिंक जे असे नाही जात ग वॉर्म स्किन टोनला, तसं नाही आहे ह्याचं. हा व्यवस्थित आहे, हा छान दिसतो, टिंटेड आहे, आणि याच्यात SPF आहे ते पण 50, SPF 50 PA+++. तर म्हणजे ह्याचं कामच हे की ते तुम्हाला प्रोटेक्ट पण करते, कारण की आपल्याला लिप पिगमेंटेशन इज अ ह्यूज थिंग इन ब्राऊन गर्ल्स. आपण इंडियन्स पण म्हणजे लिप पिगमेंटेशन किंवा अराउंड द लिप्स पिगमेंटेशन असतं, तर तुमचं लिप बाममध्येच सनस्क्रीन असेल तर व्हॉट एल्स डू यू वॉन्ट. तर हे मला वाटतं की SPF पण आहे आणि टिंटेड पण आहे, तर ह्या दोन गोष्टीसाठी हे एकदम सुंदर आहे. एकच आहे की हे म्हणजे तुमचे चॅप लिप्स असतील म्हणजे किंवा खूप ड्राय हायड्रेटेड असतील लिप्स, किंवा तुमचे क्रॅक झालेत किंवा हिलिंगची गरज आहे, त्या वेळेसाठी नाही आहे हे फक्त प्रोटेक्शनसाठी आहे. म्हणजे हायड्रेशन किंवा नरिशमेंटसाठीचं तुम्हाला वेगळं वापरावं लागेल. त्याच्यासाठी पण माझ्याकडे रेकमेंडेशन आहे बोरोलिन, भारतीय ब्रँड, हे पण भारतीयच आहे. बोरोलिन इतकं सुंदर आहे, ते मी ते रात्री लावते, म्हणजे माझं नरिशमेंट आणि म्हणजे ना जे मॉइश्चरायझेशन जे असेल लिप्सचं ते रात्रीतनं होतं. ती ट्रीटमेंट जी असते, माझे होठ कधीच फाटत नाही जर मी बोरोलिन वापरत असेल, तर ते रात्री करायचं आणि हे दिवसभर वापरायचं. आणि हे इतकं छोटंसं आहे आणि एस्थेटिक तर आहेच आहे. तुम्ही
पॉकेटमध्ये घेऊन फिरू शकता, म्हणजे दिवसभर तुमचे लिप्स प्रोटेक्टेड राहतील आणि टिंट पण आहे, म्हणजे तुम्हाला वेगळं अजून काही लावायची गरज नाही, डेली यूजमध्ये हे होऊन जाऊ शकतं. बरोबर. आय हायली रेकमेंड दिस. येस. ओके, नेक्स्ट मी हे रेकमेंड करीन स्पिन्सचं बीबी क्रीम. म्हणजे मी ऑलरेडी सांगितलं त्याबद्दल, पण परत एकदा सिल्की स्मूथ फॉर्म्युला इथे लिहिलंय आणि तो खरंच सिल्की स्मूथ फॉर्म्युला आहे. म्हणजे असं फक्त घेऊन असं चोपडलं की, म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही हे रेकमेंड केलंय, पण ते SPF मध्ये नव्हतं, ह्यात SPF आहे. ते SPF नव्हतं, हे खास सन प्रोटेक्शन साठी आहे करण्याच्यात SPF. म्हणजे ज्याच्यात SPF नाहीये ते बीबी क्रीम आहे आणि हे बीबी क्रीम प्रो त्यात SPF आहे 20. बट द थिंग इज 20 SPF इज थोडं कमी, जरा कमी झालं ते. म्हणूनच ते मी म्हणलं ना की जसं की SPF असलेल्या मॉइश्चरायझर मध्ये मिसळून बरोबर सनस्क्रीनवर एक्झॅक्टली. हा म्हणजे आता मगाशी जे हॅक आहे ते याच्यासाठी वर्क होतं. हो राईट. तर माझ्याकडे पुढचं रेकमेंडेशन हे जे की आहे नायासिनामाइड आणि सेरामाइड असलेलं एव्हरीडे सन प्रोटेक्शन लोशन, बॉडी लोशन आहे, SPF 50 PA++. तर जसं मी तुम्हाला म्हणाले की हे मला थोडं रनी कन्सिस्टन्सीमध्ये हवं होतं म्हणून मी जरा जुगाड मारला ह्याच्यात. अदरवाईज तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची ड्राय स्किन आहे तर तुम्ही तर डायरेक्टलीच वापरू शकाल, मग तर काही प्रॉब्लेमच नाही. हे पण छान आहे आणि ह्याचा चांगला सेल येत जातो. विश केअरचे ना येतात जातात चांगले सेल, त्यावेळेला तुम्ही स्टॉकअप करून ठेवू शकता. म्हणजे माझी ही 3री बॉटल आहे आणि उत्तम वर्क करतं. आणि कसं आहे, ह्यात नायासिनामाइड आहे, म्हणजे मला नायासिनामाइड आणि सिरामाइडचं वेगळं सिरम पण नाही लावायला लागत. मग म्हणजे हे होऊन जातं. असं एक सिरमची स्टेप जर सकाळी घाई असेल तर तुमची स्किप होऊ शकते, किंवा दुसरं कुठला तरी इन्ग्रेडियंट तुम्ही वापरू शकता सिरम मधनं. त्यामुळे आय रिकमेंड दिस. नाईस. ओके, नेक्स्ट इज मिनिमलिस्टचं सनस्क्रीन. जसं आम्ही म्हणलं की वेगवेगळ्या टेक्स्चरचे सनस्क्रीन तुम्हाला लागतात, बरोबर. तसं मी हे वॉटरमेलन बेस्ड उन्हाळ्यात वापरते, तसं ते मिनिमलिस्टवालं सनस्क्रीन मी हिवाळ्यात वापरते किंवा पावसाळ्यात वापरते, कारण ते थोडंसं स्टिकी आहे पण ते खूप सुंदर आहे. मिनिमलिस्टचे प्रॉडक्ट्स मला आवडतातच आणि ते आता मी आणलं नाहीये, पण इथे तुम्हाला एक पिक्चर इन्सर्ट करून देईन आणि माझ्या तोंडावर नाही आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्याच्या लिंक्स तर आम्ही देतच आहोत. ओके. माझ्याकडे पुढचं सनस्क्रीन रेकमेंडेशन आहे हे विश केअरचं इनविजिबल जेल सनस्क्रीन. हे जे आहे हे जेल टेक्स्चर म्हणतं, पण मला प्युअरली जेल नाही वाटत ह्याचं, थोडंसं तरी क्रीमी आहे ह्याचं. पण हा म्हणजे आता जे हे बॉडी लोशन आहे ना, हे चेहऱ्यावर ना मेल्ट होतं, म्हणजे घाम येतो. हा जर तोंडावर मी प्रयत्न केला पण नाही जमत, हे बॉडी लोशन म्हणूनच ठीक आहे. तर चेहऱ्यावर मग मी हे लावते आणि हे छोटूसं आहे ना, तर मला ट्रॅव्हल फ्रेंडली पण फार वाटतं. छान आहे. हे सुद्धा 50+ SPF आहे ह्याचं आणि PA++ आहे. आणि हे थोडं एक्सपेन्सिव्ह पडतं कारण की हे 50 ग्रॅमचं आहे आणि हे भरपूर आहे, त्यामुळे हे एक्सपेन्सिव्ह पडतं. पण अगेन तुम्हाला चेहऱ्यालाच लावायचं ना, तर मग तुम्ही महागे म्हणून एखादी गोष्ट नका घेऊ, असं नका करू, नाही घ्यायची असं नका करू. ते चेहऱ्यालाच जर लावण्यासाठी घेणार असाल तर लेट युअर सेल्फ स्पेंड देअर. तर मग त्याच्यासाठी हे छान आहे. इवन दिस इज अ गुड ऑप्शन. आणि आता आमच्याकडे फायनल रेकमेंडेशन ऑफ द व्हिडिओ इज दिस बॅड बॉय, जे की आहे TNWचं सन प्रोटेक्शन. हा आहे स्प्रे, म्हणजे लिटरली लाईक आय वॉज द मॉमी ऑन दिस ट्रिप फॉर सन प्रोटेक्शन. म्हणजे स्प्रे, फक्त स्प्रे, काहीच नाही. त्यासाठी मला हे जाम आवडलं आणि मी हे अगदी माहिती का निघताना झेप्टोवर ऑर्डर केलं. म्हणलं मला माहिती होतं की आपल्याला चोपाड्यात बसायचा कंटाळा येणार सनस्क्रीन, तर स्प्रेवालं ऑन द गो. काल आम्ही रिक्षात म्हणजे हे लावत होतो आणि तो रिक्षावाले काका अशी म्हणजे काय चाललंय म्हणजे काय हे आम्ही वापरत होतो. आणि दोघींमध्ये आम्ही हे एवढं एकच घेऊन फिरतोय आणि हे सोपं आहे ना, ट्रॅव्हल फ्रेंडली आहे फारच. दोघींचं आपण तुम्ही बी द मॉमी ऑफ द गँग इफ यू आर गोईंग ऑन अ गर्ल्स ट्रिप. एकीने जरी हे घेतलं, प्रत्येकीने घ्यायची गरज नाही, एकीने जरी हे घेतलं तरी म्हणजे तुमचं होऊन जातं. कारण परत मी हे नाही वापरणार, कारण मला असं थोडं जाणवलं की जास्त जर हे वापरलं किंवा रोज जर हे वापरलं कंटाळा करून तुम्ही, तर कदाचित मला असं वाटलं की चेहऱ्यावर तरी हे थोडं पोर्स क्लॉग करू शकतं हे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला हे लिमिटेशन्स मध्ये वापरायला लागेल, पण बाहेर असाल तुम्ही तर उत्तमच आहे नक्की. येस. सो वी होप की तुम्हाला आमच्या ह्या छोट्या छोट्या हॅक्स आणि आम्ही दिलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हेल्पफुल ठरतील. आणि ॲज ऑलवेज तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि आम्ही कशी वाटते केरळ सिरीज एकूणच. आम्हाला तर मज्जा येते, तुम्हाला येते का आम्हाला इथे बघताना हे आम्हाला कळवा. येस. आणि आता आपण फायनली पूल एन्जॉय करायला जाऊया. फायनली आता मी जातोय. बाय बाय. दिस इज एस सायनिंग ऑफ. दिस इज जी ओव्हर अँड आउट.